काय हो ताई, अचानक आलात आणि बॅग घेऊन आलात? सगळं व्यवस्थित आहे ना? जरा तुझे प्रश्न थांबवशील का? पाणी पिते तर पिऊ तरी देशील का? मी आली आहे तर तुला पाणी विचारूसं वाटलं नाही. बॅग विचारलीस लगेच. नाही नाही ताई, तसं बोलायचं नव्हतं. मग कसं बोलायचं तुला? काय झालं ग? सगळं व्यवस्थित आहे ना? नाही, नेहमी येताना फोन करतेस, आज फोन नाही केलास. आई, हे माझं पण घर आहे ना. मी एक कॉल नाही केला, न सांगता आली तर काय झालं एवढं? त्रास होतोय का तुला माझा? अगं नाही, तू आराम कर. तर राहवत नाहीये म्हणून विचारते. तू खूप टेन्शन मध्ये दिसतेस. सगळं काय ठीक आहे ना? ऐकायचंय ना तुला? मी अशी का आली बॅग घेऊन? तर ऐक, तुझ्या जावियाने ना माझ्यावर हात उचलला. मला ते नाही आवडलं. मी माझी बॅग घेतली आणि मी निघून आले. तुला माहितीये, तुझ्या पप्पांनी सुद्धा हात उगारला होता. तेव्हा मला खूप राग आला होता. पण त्यावेळेस जर मी तिथून निघून आले असते तर तुझं आणि दादाचं काय झालं असतं? म्हणून मी तिथेच थांबले. हा, पण मी तुला असं नाही म्हणते की तू तिथे थांब. तू नीट विचार कर आणि काय तो निर्णय घे. मी तुझ्या निर्णयात सोबत आहे. ठीक आहे, जाते मी घरी. पण त्याने माझ्यावर परत हात उचलला नाही, मी तिथे एक मिनिट पण थांबणार नाही. मी सांगते तुला, तुला असं इथे नसेल ठेवायचं ना, मी इथेही येणार नाही. मी माझं काय करायचंय ना, तो मी माझा डिसिजन घेईन. ठीक आहे? बाळा, असे घाईत निर्णय घ्यायचे नसतात. मी आहे तुझ्या सोबत अगं. हाय हाय